नमस्कार मंडळी. हे पहा आमचा आर्यन. पाय कांदे मी त्याला घरात ठेवायला दिले, त्यांनी इथं फेकले. पाय हे चॅप्टर फेक तिकडं, उचलून टाक आणि लवकर इकडे माझ्याकडे ये लवकर. हा तर आमच्या आर्यनचं गाणं पहा बरं का, ऐका. एवढंच का? काय खरंय मग. झाले का? बाय बाय, टाटा, गुड बाय. गायला एवढंच गाणं म्हणलं. वन्स मोर. हा ए म्हण ना. कोणतं ते आपण तिकडे फिरायला गेलो तेव्हा म्हणत होता गाडीत. रडू नको बेवड्या, तुला 90 पाहिजे तर. रडू नको बेवड्या, तुला 90 पाहिजे तर. 90 पाहिजे तर चकना मी देतो. 90 पाहिजे तर चकना मी देतो. लयच भारी गाणी येते रे तुला. गेला पडून. बाय बाय. तर हे बघा मित्रांनो, दादाची इथं गँग आली सगळी कांदे काढायला. गँग दोन माप मले. ए माती खडे होते ना त्याच्यात. इकडे तिकडे फोन नेऊन द्यायचं. इकडे काय करतो तू? तुला दादाने फोन सांगितलेला आहे बरं का. हॅलो गाईज, बोल ना बोल. तुला फोन द्यायला लावेल बरं का. तिकडं पाहती फोन अगं पाहिजे. तिकडं का बाई, तिकडं तिकडं तिकडं. इकडं आहे इकडं. हे पहा दळण करून राहिले मी. त्या दिवशी दळण नाही नेलं मी, कारण की माझी बाई गेली बाहेर. आम्हाला करमाना, पण आम्ही दोघं तिघं मायले घरी. पेपर होते, 4-5 दिवसासाठी गेलेली. मी काय दळण नाही नेलं, काय नाही. तुम्हाला माझा आवाज येतो का नाही काय माहिती. या गाड्याने तसे गहू फिल्टर केलेले, पण मग काय थोडंसं कचरा बिचरा एखादा खडाबिडा असता ना. मग बरेच उशीर आलो आम्ही. 4-5 वाजता आलो. मग दळण बिळण करते मी. हे निंदून जाऊ थोड्या वेळाने. आज दादाचे कांदे, काल दादाचे कांदे काढले. आज लगे व्यापारी येऊन घरून चालवली. दादाचे कांदे एक्सपोर्ट होणार आहे म्हणते बघ, कारण की एवढेच पॅकिंग वेगळी आहे. आणि 26 किलोच्या गोण्या आणल्या. नाही तर दरवेळेस 50 किलोची गोणी राहते. आणि यावेळेस जरा दादाला कांदे कमी झाले. मागच्या वेळेस अर्धा एकरामध्ये 60 का 70 हजाराचे कांदे झाले. पण ह्यावेळेस ना जरा कोणत्यामध्येच आहे, अर्धा एकर नाही आहे. पण तरी पण चांगलं झालं. 3 क्विंटल का काय म्हणते एवढा झालाय कांदा. आणि मूळ म्हणजे आताच्या हॉटेलची संपली टाकी. हॉटेलची संपली, घरातली संपली, तर गॅसची टाक्या भेटणार. आमच्या इकडं, तुमच्या इकडं कसं काय वातावरण आहे ते नक्की सांगा आम्हाला. कारण की 2-4 दिवस झाले बुकिंग करून. ते पण त्याची पण गॅरंटी नाही भेटल का नाही. ब्लॅक नेच भेटू राहिली 4,000ला. आणि ब्लॅकनी तर म्हणते 4,000, 3,500, 3,000 असे देऊ राहिले. हा कसं संकट आहे सगळ्यांच्या घरांवर. आता एखाद्याचा शेतामध्ये राहते ते असं वस्तीवर, तर ते ठीक आहे, चूल ते पेटवू शकते. आणि आता पहिल्यासारखे सरपण पण नाही राहिलेले. हां आम्ही राहतो गावामध्ये, ते पण भाड्याच्या रूममध्ये. आम्ही तर कसं करावं. आम्ही 4-5 दिवस झाले गॅस बुकिंग, टाकी बुकिंग करून, पण आता भेटली का नाही याचं काय गॅरंटी नाही. तर हे बघा इथं मामा बसलेत आणि हे दादाचे कांदे. इथं थोड्या गोण्या आहे आणि तिकडं मागं थोड्या गोण्या आहे. ते मामा बसलेत तिकडं. तर आर्यन पाहिली ते सगळे तिकडंच खेळू राहिले. इकडं ही गँग आली. का रे बाबू.
तर मित्रांनो हे चाललेत लपायला. आता मी राज्य घेऊन राहिलोय. हॅलो गाईस, आता आम्ही खेळतोय लपाछुपी. आज आहे मी राज्य घेतो, तुम्ही लपा. ओय, चला, लपा. 10 20 30. काय झालं रे? दादा आले. दादा आले का? मग आता बोला तुम्ही. आता कॅन्सल का? कॅन्सल का? नाही. मग दादा जाने के बाद हा चल, मी एक मॅचचा राज्य घेतो, तुम्हाला पाहू लग. हा तुम्ही कुठं लपा, मी पाहतो मला येतं का नाही सापडेल तुम्हाला. हा हा. अय घरात नाही रे, तुमच्या घरात लपशील तू तर. या बाय तुमच्या घरात नाही लपायचं, अक्काच्या घरात नाही लपायचं, हॉटेलमध्ये नाही लपायचं. अय तू गप. अय थांब, मी लपितो, मी शोधितो यांना, मी शोधितो यांना. अय कुठे गेली ती? हा हा. अरे ती आरीला तर येऊ द्या. अरे हे वय शिटकत झालंय. अय अरे खेळायचं आहे ना तुला? मग मी राज्य घेऊन राहिलोय. दादाला तेव्हा आमचा आर्यन म्हणतो आत्या तुम्ही पण खेळा लपाछपी. तेव्हा अय मी राज्य घेतो, तुम्ही लपा. 10 20. पाय मी त्यांना पाहू राहिलो तरी ते काय झालं. येऊ का म्हणा, येऊ का म्हणा त्यांना, म्हणा येऊ का. अजून लपलेच नाही ते, तिकडे गोण्या माग लगेच शोधित येईन त्यांना. काही थांबाय पाहिले, मी जातो आता सापडायला त्यांना. तर मित्रांनो ते गोण्या माग लपलेले. तर हे बघा इकडं लपलेत ते दोघं सगळे. अय बाबे स्टॉप. हे कोण आहे ती? अरे नाव घेऊन इष्ट म्हणायचं, धप्पक नाही म्हणायचं. अरे तो इकडे. अय इकडे. हॅलो दोस्तो. अरे तुला इस्टॉप म्हणायचं राहतं ना. आता काही जोडायचे. अरे मग इस्टॉप कुठं म्हणलं तू? अंडखंड झालं ना, तू अरे. इष्ट म्हणायला पाहिजे होतं. अरे इकडे. अरे तुला इस्टॉप म्हणायचं राहतं ना पण. आम्ही धप्प म्हणायचं, तू इष्ट म्हणायचं.